नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. इथे मी चॉकलेट फ्लेवरचा डॉल केक बनवत आहे. चॉकलेट प्रीमिक्सचं बॅटर रेडी करून मी डॉल केकच्या मोल्डमध्ये ॲड केलं. पातेलं मी प्रीहीट करायला ठेवून दिलं होतं. त्यामध्ये मी आता स्पॉन्ज बेक करायला ठेवून दिलं आणि झाकून ठेवलं. एक 20 ते 25 मिनटामध्ये आपला स्पॉन्ज बेक झाला होता. त्यानंतर घरातली सर्व कामे आवरून घेतली. तोपर्यंत आपला स्पॉन्ज थंड पण झाला. मग इथे आयसिंगची तयारी करून घेतली. क्रीम व्हिप करून घेतली, शुगर सिरप, चॉकलेट गनाश, रिकामा बॉल, चोको चिप्स, डॉल, टिश्यू पेपर, पॅलेट नेप, स्क्रॅपर, नोझल, पायपिंग बॅग, कलर, टर्न टेबल असं सगळं व्यवस्थित जे लागणार आहे ते वरती काढून ठेवलं. आणि मग इथे आपला मोल्ड बघा किती इझिली रिमूव्ह झाला आणि बेस पण खूप छान फुगलेला होता. त्यानंतर वरचा मी खाली चिटकू नये म्हणून असं बटर पेपर लावलेला, तो पण खूप छान रिमूव्ह झाला. मग इथे लेअर कटिंग करून घेतले. मी 5 लेअर कट केले. खालचे थोडेसे जाडसर लेअर कट केले आणि वरचे थोडे पातळ. इथे 1 to 7 नंबरचा नोझल मी यूज करणार आहे. यामध्ये तुम्हाला छोटी साईज पण नोझलची भेटून जाईल. केक क्रम कोट करून झाल्यानंतर मी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवला. आता फ्रीझरमध्ये का तर माझ्याकडे टाईम नव्हता, त्यामुळे मी फ्रीजचं टेम्परेचर फुल केलं आणि 15 मिनटासाठी मी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवून दिला. केक खूप छान सेट झाला 15 मिनटामध्ये केक. त्यानंतर इथे मी कलर पण व्यवस्थित तयार करून घेतला. सर्वात आधी तर मी डार्क कलर तयार करून घेतला. आता बरेच जण म्हणतात की असं शेड तयार करायला भांडे खूप भरतात, तर मी भांडे जास्त भरवले नाही, कारण एकाच पायपिंग बॅगमध्ये मी 4 शेड तयार करून घेतले. इथे सर्वात डार्क कलरच्या 2 फ्रिल काढून घेतल्या मी पिंक कलरच्या. त्यानंतर त्याच पायपिंग बॅगमध्ये मी थोडासा व्हाईट क्रीम अशी ॲड केली आणि ती व्यवस्थित अशी पायपिंग बॅगमध्येच जेवढी जमेल तेवढी मी मिक्स करून घेतली आणि परत बॉलमध्ये काढून घेतली, जेणेकरून नोझलमध्ये जो आपला डार्क कलर आहे तो निघून येईल बाहेर. म्हणून बघा नोझलमधला कलर पण बाहेर निघून आला आणि त्यामध्ये मी हा असा कलर व्यवस्थित स्पूनने पण पुन्हा मिक्स करून घेतला आणि मला पाहिजे तसा फेंट कलर मला तयार झाला. अशाच पद्धतीने मी वरचे जे 2 फेंट कलर आहेत ते पण मी तयार करून घेतले. मग इथे मी खालच्या 2 फ्रिल झाल्यानंतर वरती अजून थोड्या फेंट कलरच्या 2 फ्रिल काढून घेतल्या. अशा पद्धतीने तुम्हाला दिसतच असेल 2 फ्रिल झाले. त्यानंतर परत मी तीच टेक्निक यूज केली, कलर मिक्स करायची, कशा तयार करायची ना. अशा पद्धतीने पूर्ण डॉल केकचा फ्रॉक मी इथे रेडी करून घेतला. आता मला हा बेस केक मला स्वतःच घेऊन जायचा होता, तर मला भीती होती की हा हालेल करेल, लेअर इकडे तिकडे जाईल तर अवघड होईल, म्हणून मी आधी डॉल ठेवून तिथे खून करून घेतले आणि त्याच्या दोन्ही साईडला बाजूने मी स्ट्रॉ टाकले अशा पद्धतीने, जेणेकरून जे आपले लेअर आहेत ते हलणार नाही. मग त्याच्यावरती मी डॉल ठेवली आणि डॉलचा वरचा बॉडीचा ड्रेस पण मी रेडी करून घेतला. तर आपण जो 2 नंबरला जो कलर तयार केलेला आहे त्याच कलरचा मी वरचा बॉडीचा पण ड्रेस तयार करून घेतला. आता माझ्याकडे एडिबल लेस वगैरे नव्हती डॉलला नेकलेस किंवा बांगड्या वगैरे असं तयार करण्यासाठी, म्हणून मी इथे क्रीमच्याच बांगड्या आणि नेकलेस तयार करून घेतला. त्यानंतर बड्डे गर्लच्या मम्मीचं म्हणणं होतं की पर्पल कलरचा ड्रेस हवा, कारण तिचा बड्डेचा ड्रेस पर्पल कलरचाच आहे आणि बड्डे गर्लला तर पिंक कलर पाहिजे होता. मग मी दोघींचे पण मन नाही मोडले. मी म्हटलं दोघींच्या आवडीचे कलर मी तिथे ॲड करेल. तर आता हा केक तर तुम्ही बघत असाल पूर्ण पिंक कलरचाच झालेला आहे. मग आता यामध्ये पर्पल कलर कसा ॲड करायचा, तर मी आता जिथे जिथे मला व्हाईट बेस दिसत होता क्रम कोट केलेला, तिथे तिथे मी पर्पल कलरचे फ्लावर्स असे कट करून घेतले. सर्वात आधी तर मी इथे माझ्याकडे सिल्वर कलरचे बॉल होते छोटे, ते मी टाकून घेतले. त्याच्याने पण लुक खूप छान दिसत होता. तर तसा तर हा केक इथेच कंप्लीट झालेला, पण आता मला पर्पल कलर ॲड करायचा होता, म्हणून मी इथे अशा पद्धतीने सर्व फ्लावर कट करून घेतले कटरनी. सॉरी, मध्ये मध्ये मला दम लागत आहे आणि ते अडकत आहे बोलताना, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने मी सर्व फ्लावर कट करून घेतले आणि त्यावरती मी एडिबल ग्लू लावून घेतला. त्यावरती मला सिल्वर बॉलच लावायचे होते, पण ते बॉल बसत नव्हते. असं फ्लावर जर मी ड्रेसवर ठेवला तर ते पूर्ण खाली गळून येत होते बॉल. त्यामुळे मी ते काय आयडिया केली ते तुम्हाला दिसेलच, बघा तुम्ही.
असं ब्ल्यू कलरचं फॉन्डंट माझ्याकडे ऑलरेडी होतं, ते मी छोटे छोटे बॉल करून त्यावरती चिटकवून दिले, थोडंसं लुक छान दिसेल म्हणून. पण इतका सुंदर लुक दिसत होता. मग क्रीमनी नाव काढायचं आधी ठरवलं होतं, पण त्याने थोडासा लुक खराब दिसत होता, एवढी काही फिनिशिंग वगैरे दिसत नव्हती. त्यामुळे मग मी ते क्रीमनी नाव काढलेलं काढून घेतलं. ते राहिलं माझं शूट करायचं. तर माझ्याकडे अल्फाबेट कटर होते, कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर पण आहे, पण मी ते कॅपिटल लेटर यूज करत आहे कारण स्मॉल लेटरचं जे कटर आहे ते खूपच बारीक अशी स्पेलिंग तयार होते. त्यामुळे मला थोडीशी जाड पाहिजे होती, म्हणून मी ते कॅपिटल लेटर जे आहे कटर माझ्याकडे, त्याने मी स्पेलिंग पूर्ण कट करून घेतली. आणि अशा पद्धतीने आता निघायच्या पुढे पुढे मी इथे फ्लावर ॲड करत आहे, कारण फॉन्डंट असल्यामुळे ते पूर्ण खाली घसरून येतं. त्यामुळे मी निघायच्या 5 मिनटं आधी मी हे सर्व फ्लावर मी केकवर लावून ठेवले आणि मध्येच हा फ्लावर तुटून आला. तरी पण मी तो वेस्ट नाही केला, तो फ्रॉकच्या मागच्या साईडला मी अशा पद्धतीने लावून घेतला. आणि इथे आपला केक पूर्णपणे रेडी आहे. तुम्हाला जर हा केक परभणीमध्ये पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा, मी तुम्हाला सांगेल काय रेट आहे काय नाही असं सर्व. अशा पद्धतीने माझा केक रेडी आहे. आणि हा केक मी कसा पॅक केला तो पण व्हिडिओ मी टाकेलच. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. आपली बर्थडे गर्ल पण खूप हॅपी झालेली आहे. तुम्हाला कसा वाटला केक हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.